मावा, गुटखा आणि तंबाखू खाऊन घाण करत फिरणारे लोक ही शहराची मोठी समस्या आहे। या प्रकारांना आवर घालण्यासाठी महापालिका, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने व्यापक मोहीम राबविणार आहे। मावा विक्रेत्यांना पकडून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी बुधवारी दिला। सोलापुरात आजपासून रंगणार रणजी सामना। महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा भिडणार। सामना पाहण्याची व्यवस्था मोफत। 2024-25 मधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेपैकी महत्त्वाची रणजी चषक स्पर्धेतील ई-लाईट अ गटातील महाराष्ट्र संघाचा शेवटचा साखळी सामना आजपासून सोलापुरातील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू होत आहे। गेल्या वर्षी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनमुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने 2024 मध्ये कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील 2 सामने आयोजनानंतर 2025 मध्ये पहिल्याच महिन्यात रणजी सामना सोलापुरात होत असून त्रिपुरा संघाचा कर्णधार हा भारतीय खेळाडू मनदीप सिंग असून महाराष्ट्राकडून अंकित बातणे आहे। उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाला 3 शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे। स्मार्ट सिटीचे प्रशासन, पोलीस प्रशासन, भूसंपादन अधिकारी समक्ष घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत। मात्र शेतकऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे समांतर जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मक्तेदाराला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे। परिणामी 3 शेतकऱ्यांमुळे समांतर जलवाहिनीचे काम 4 महिने लांबणीवर गेले आहे। सोलापूर शहरात अजिंक्यतारा किल्ला, जलमंदिर, राजवाडा, 4 भिंती, बदामी आदी ऐतिहासिक वास्तू असल्याचा हास्यास्पद उल्लेख महापालिकेने शहराचा 20 वर्षांसाठी तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये नमूद केला आहे। साताऱ्यातील ऐतिहासिक वास्तू सोलापुरात असल्याचे दाखवून सोलापूरचा इतिहासच आयुक्तांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाला आहे। प्रारूप विकास आराखड्यातील या प्रकाराने महापालिकेतील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे। सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत 3105 विशेष शिक्षकांना कायमस्वरूपी सरकारी सेवेत सामावून घेण्यात येणार आहे। यात सोलापूर जिल्ह्यातील 99 विशेष शिक्षकांचा समावेश आहे। सेवेत कायम करण्यापूर्वी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे। घरकुल मंजूर, पण 5000 लाभार्थींना घर बांधायला स्वतःची जागाच नाही। जागा घ्यायला 1 लाख रुपये अनुदान, पण मिळतात 35,000 रुपयेच। जिल्ह्यातील 1,05,000 बेघर कुटुंबांपैकी तब्बल 62,000 कुटुंबांना आता प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचा निवारा मिळणार आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 5,000 कुटुंबांकडे घरकुल बांधायला स्वतःची जागाच नाही। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या अडचणीत वाढ, भाजप मोठी ऍक्शन घेण्याच्या तयारीत। माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारापासून लांब राहिलेले भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। याला रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उत्तरही दिले होते, परंतु मोहिते पाटील यांच्यावर भाजपकडून कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चांगलेच चर्चेत आले होते। निकालानंतर जानकर यांच्या माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गावचं नाव राज्यातच नव्हे तर देश पातळीवर गाजलं होतं। ईव्हीएमवर संशय घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी या गावानं मोठ्या लढ्याचा पायाही रचला। मात्र सोलापूर जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारली। महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात। कोल्हापूर, सोलापूरच्या मल्लांनी गाजविले मैदान। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बुधवारी कोल्हापूर, सोलापूरच्या तालमीतील मल्लांनी विजयी सलामी देत मैदान गाजविले। पहिल्या फेरीत 57 आणि 86 वजन गटातील विजेत्यांना आज गुरुवारी बक्षीस वितरण केले जाणार आहे। अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली। गुन्हेगारांना इशारा, धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा। गुन्हेगारांना वॉर्निंग, कुंडली मारून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत। अजित पवारांनी बीडचा चार्ज हाती घेताच सगळ्यांची खरडपट्टी काढली।